नमस्कार, सिटी न्यूज नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। महापालिकेची स्थायी समिती सभा संपन्न, शहरातील LED पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीचा करार केला रद्द। महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक, बऱ्याच दिवसानंतर शहरात निघाला मोठा मोर्चा। पंधरा दिवसांवर पावसाळा, शहरात नाले सफाईचा बोजवारा। नाले सफाईच्या कामात महापालिका प्रशासनाची उदासीनता। बोर्डी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीला तडे, मुख्य शेती रस्ताच गेला वाहून। संरक्षण भिंत नसल्याने लाखोचे नुकसान, खड्डे व शेती गेली खरडून। वाशिमच्या मालेगावमध्ये आरोग्य विभागाची मोठी कारवाई, सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे केली जात होती लिंग चाचणी। आता सविस्तर बातम्या। महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आज शहराच्या 2 झोनमधील मान्सूनपूर्व नालेसफाई तसेच शहराच्या विविध प्रभागातील विकास कामांना मंजुरी देण्यात आली, तर दुसरीकडे शहरातील LED पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी 10 वर्षांकरिता राज्य पातळीवर निवडलेल्या कंपन्यांचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोमवारी महापालिकेची स्थायी समितीची सभा पार पडली। यामध्ये शहरातील 2 झोनमधील मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना आणि शहराच्या विविध प्रभागातील विकास कामांना मंजुरी देण्यात आली। मात्र विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक 26 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्रातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील LED पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती व नवीन LED CMSचा पुरवठा, स्थापन आणि देखभालीसाठी 10 वर्षांकरिता राज्य पातळीवर निवडलेल्या BSC एन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड व विम्सी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांसोबत करार करण्याच्या विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले। या विषयाला सत्ताधारी पक्षांच्याही काही सदस्यांनी विरोध केला। महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच कमकुवत आहे। अशा परिस्थितीत जे काम 20 कोटी रुपयात होऊ शकते त्यासाठी 47 कोटी रुपये खर्च करण्यात काय फायदा, असा सवाल विरोधकांसह सत्ताधारी पक्षांच्याही काही सदस्यांनी उपस्थित केला। त्यानंतर स्थायी समिती सभापतींनी हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती स्थायी समिती सदस्य हरीशभाई अलीमचंदानी यांनी दिली। देखिए 26वां नंबर का जो विषय था, शासन की तरफ से एक किसी एजेंसी बनाई थी जिसको ये मेंटेनेंस का काम दिया जाए। उसमें हमने अकोला महानगर पालिका की हालत देखते हुए और जो अभी तक महानगर पालिका के हिसाब से जो हमारा काम हो रहा था वो कुछ 17 लाख में हो रहा था, और अगर वो काम जो शासन की तरफ से समिति बनाई जा रही है उसको दिया जा रहा है तो उसमें 47 लाख रुपए खर्च आ रहा था, यानी महीने के 30 लाख रुपए ज़्यादा आ रहा था, और एक साल का हो जाता है 3 करोड़ 60 लाख रुपए। तो अपन ने वैसे बहुत ज़्यादा खर्चा है, तो हमने ये हमारे सभापति महोदय ने ये इस टाइप से ठहराव लिया है कि उसके लिए हम शासन को ये एक लेटर देंगे कि भाई ये जो है ये बहुत ज़्यादा है, हमारा काम बहुत कम में हो रहा है और हम ये करने में असमर्थ रहेंगे। तर दुसरीकडे राज्य सरकारचा हा निर्णय महापालिकांवर लादण्यासारखा आहे, म्हणूनच आम्ही हा विषय रद्द करण्यासाठी आवाज उठवला, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे विरोधी पक्ष सदस्य निलेश देव यांनी दिली। आज तुम्ही जे मुद्दे मांडले की एक ठेकेदाराचा जो विषय होता की 7 वर्षाचा करार होता आणि 4च वर्ष काम केलेलं, काय मुद्दा होता आणि काय झालं त्याच्यावर? शासन वारंवार आपल्यावर कंपन्या लादतात। ASL नावाची कंपनी एक 7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी लादली होती। त्यांनी 4 वर्ष काम केले, 7 कोटी रुपये घेऊन चालला गेला। 3 वर्ष त्यांनी काम नाही केलं, त्याला दंड करावा, त्याला काळ्या यादीत टाकावे, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा जो लाईटवाला शासनाने पाठवला हा मूळ काम पुरवठा पाणी पुरवठ्याचं करतो, त्याला 14,000 रुपये पोलनं हे काम देणार होते। जे काम आपलं 10 वर्षातलं 20 कोटीत होते ते जवळपास 56 कोटी रुपये द्यायसाठी शासनाने मार्गदर्शन मागितलं। 18,000 कोटीचे कामं शासन एका तेलंगणाच्या कंपनीला देणार होती, ज्या
जी कंपनी पाणीपुरवठ्याची कामं करते, याच्यातून शासनाचा किती मोठा कारभार उघडाला आहे हे लक्षात येते आहे व त्याच्यामागे कोण मोहित आहे हे शासनाने लवकर जाहीर करावे. कारण ही कंपनी मोहितची आहे. हा मोहित कोण हे शासनाने समोर आणावे. हा ठराव आम्ही रद्द केला आहे. अकोल्याची परिस्थिती लक्षात घेता जे काम 20 करोड रुपयाला 10 वर्ष होते त्याचे 56 करोड रुपये द्यायला एवढी महापालिका सक्षम नाही आहे. त्यासोबत नालेसफाईच्या बाबतीत 21 किलोमीटर नालेसफाईला साधारण 40 लाख रुपये खर्च करतात आहे. तर त्याची डिटेल मागितली. प्रत्येकाला किती नाले असावी सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबत दैनिक लागणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी जो सामान असतो त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. अशा सगळ्या विषयावर चर्चा होऊन आजची सभा संपन्न झाली. लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजपच्या कार्यकाळात महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या किमती, वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. आज पक्षाच्या वतीने शहरात एक मोठा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार महागाई विरोधात तोंड उघडायला तयार नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. सरकारने जणू मेलोडी चॉकलेट खाऊन मौन बाळगले आहे. केंद्र सरकारचे आर्थिक धोरण सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढवत आहे. पेट्रोल, डिझेल, खाण्याचे तेल, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत येत्या काळात महागाई विरोधात आणखी मोठे आंदोलन सुरू करण्याचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते बैलगाड्या घेऊन आले होते. बैलगाड्यांवर उभ्या असलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या हातात फलक होते ज्यावर लिहिले होते, पेट्रोल नाही, डिझेल नाही, बैलगाडीशिवाय पर्याय नाही. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहरात बऱ्याच दिवसानंतर एवढा मोठा मोर्चा निघाला अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करत होते. या मोर्चात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा काढण्याचा उद्देश एवढाच होता की आज मोदी सरकारनं या देशात जे डिझेल आणि पेट्रोल, खायचं तेल कमी खा या गोष्टीच्या निषेधासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढला आणि ट्रम्पच्या मतानं ऐकून या देशाची परिस्थिती बेहाल केली म्हणून या गोष्टीसाठी सुद्धा मोर्चा काढला. यंदा पावसाळा 15 दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र यंदाही अकोला शहरातील नालेसफाईच्या कामात महापालिका प्रशासनाची कमालीची उदासीनता समोर आली आहे. पावसाळ्यात ज्या भागात हमतास पाणी साचते त्या संवेदनशील भागात अद्याप नालेसफाईच्या कामाला सुरुवातच झालेली नाहीये. पावसाळा अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेला यंदा नालेसफाईचा विसर पडलाय की काय असा संतप्त सवाल शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. नालेसफाई योग्य प्रकारे झाली नाही तरी यंदाही पावसाळ्यात संपूर्ण शहर जलमय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एरवी पावसाळा सुरू होण्याआधी पूर्वतयारी म्हणून महापालिकेकडून नालेसफाई व साफसफाईचा गाजावाजा केला जातो. कागदावर कोट्यवधी रुपयांच्या निविदा आणि नियोजनाचे आराखडे फिरवले जातात. मात्र यंदा प्रत्यक्ष परिस्थिती अगदी उलट असल्याचे शहरात पाहायला मिळत आहे. नियमानुसार पावसाळा सुरू होण्याआधी किमान 15 दिवस तरी महिनाभर मनपाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पाणी साचणाऱ्या सजल भागांची पाहणी करणे आवश्यक असते. शहरातील या गंभीर समस्येकडे मनपाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील नाल्यांची सफाई, अतिक्रमण हटाव आणि पावसाच्या पाण्याचा निचरा वापरून पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गतवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसासोबत अवकाळी पावसातही शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. रस्ते, चौक, बाजारपेठ आणि निवासी वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पुन्हा शहर तुंबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोट तालुक्यातील बोर्डी गावातील घोगा नदी सातपुड्याच्या मुख्य पर्वतरांगांमधून उताराच्या दिशेने वाहते. याच नदीवर संरक्षण भिंत न बांधता कोल्हापुरी बंधाऱ्यांचे निकृष्ट काम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. भिंतीला मोठे मोठे तडे गेल्याने मातीचा भराव खचत आहे. बंधाऱ्याला एकही गेट आजपर्यंत बसवण्यात आले नाही. शासनाच्या निधीचा अधिकाऱ्यांनी बोजवारा उडवला असून पावसाळ्यात संकट उभे राहणार असल्याचे शेतकरी सांगतात. गोगा नदीवर बांधलेला बंधारा हा 100% चुकीचा बांधण्यात आला. शेतकऱ्यांसाठी शेत रस्ताच नाही, ऐन पेरणीच्या तोंडावर शेती कशी करावी चिंताजनक स्थिती आहे. ज्या शेतकऱ्यांनी बांधकाम करताना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी दमदाटी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे काहीच ऐकले नाही. काहीतरी काम करावे लागते म्हणून केले. तुम्हाला पूर संरक्षण भिंत बांधून देतो, काम अडवू नका असे आश्वासन दिले गेले. पण काम अपूर्ण अवस्थेत सोडून ठेकेदाराने साहित्यांसह कधी पलायन केले हे समजलेच नाही. 19 मे रोजी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी अकोट येथे तक्रार सादर केली. जर अकोटच्या मृद व जलसंपदा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तत्काळ काम न केल्यास आम्ही आमरण उपोषण तसेच रस्ता जाम केल्याशिवाय राहणार नाही असा सर्व शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. महिला शेतकरी ज्योती संजय चौधरी. माझ्या शेतातील 5 ते 6 फुटाचा गड्डा मी उतरलेली आहे. माझ्या शेतातून जे पाणी जे आहे ते मार्गाने वाहू नाही शकले, ते आमच्या शेतातून गेलेलं आहे. त्या लोकांनी आमचे भ्रष्टाचार केला आहे. आम्ही उपासमारीच्या परिस्थितीत उतरलेला आहे. त्याने आमची भिंत बांधून द्यावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे, नाही तर आमची काही जीवनाची हानी करण्याची शक्यता आहे. महादेव कसुरकर बोर्डी येथील रहिवासी असून माझं शेत शिवार शिवपूर गट नंबर 355 यांनी कोल्हापुरी बंधारा माझ्या शेताजवळ बांधलेला आहे. त्यामधून ते बंधाऱ्यामधून पाणी न जाता माझ्या शेतामधून वाहत जात आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी माझ्या शेताला संरक्षण भिंत बांधून तत्काळ द्यावी, अन्यथा माझं मागच्या वर्षी पीक वाहून गेलं आहे. त्यानंतर माझी उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी विजय रामदास वनकर. शासनाने जो मागच्या वर्षी कोल्हापुरी बंधारा बांधलेला आहे त्या बंधाऱ्याजवळ मी उभा आहे. त्या बंधाऱ्याच्या बाजूने भिंतीमधून पाणी जात आहे आणि दुसऱ्या भिंतीमधूनही पाणी जात आहे. आणि शेतकऱ्यांच्या सर्व शेतातून पाणी गेलेलं आहे. मागच्या वर्षी कंबर पराठी होती, ती पराठी वाहून गेलेली आहे. आणि शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी पिकासाठी आता पुढच्या वर्षीसाठी पेरणीसाठी रस्ता राहिलेला नाही. तरी शासनाने संरक्षण भिंत बांधून द्यावी आणि रस्ता तत्काळ करण्यात यावा, नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आहे. वाशिममधील मालेगाव येथील माने सोनोग्राफी सेंटरवर लिंग चाचणी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. या प्रकरणी डॉक्टर विवेक माने यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यात सामील असलेल्या एका महिला डॉक्टरचे नाव माहीत असूनही तिला जाणीवपूर्वक अज्ञात दाखवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अखेर ती महिला डॉक्टर कोण असा सवाल आता निर्माण होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुहास वाहुले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की शहरातील माने सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे लिंग चाचणी केली जात आहे. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तातडीने एक पथक तयार केले आणि एका डमी गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये पाठवून सापळा रचला. या बेकायदेशीर चाचणीसाठी 23,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. सोनोग्राफीची प्रक्रिया पूर्ण होताच दबा धरून बसलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने हॉस्पिटलवर छापा टाकला. मात्र कारवाईची कुणकुण लागताच चाचणी करणारी महिला डॉक्टर आणि मुख्य दलाल घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी रुग्णालय संचालक डॉक्टर विवेक माने, कर्मचारी कृष्णा खडसे, गजानन वानखडे, दलाल दीपक बदर आणि एका अज्ञात महिला डॉक्टर विरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयाच्या भोवऱ्यात प्रशासन दरम्यान राजकीय दबावामुळे या प्रकरणातील दोषी महिला डॉक्टरचे नाव गायब करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तिला आरोपी म्हणून अज्ञात दाखवण्यात आल्यामुळे पोलीस आणि आरोग्य विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता ती महिला डॉक्टर नेमकी कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दिनांक 23/5/2026 रोजी डॉक्टर सुहास देवीदास वाहुळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मालेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन मालेगाव येथे CR नंबर 365 PCPND ॲक्ट 1994 अंतर्गत माने हॉस्पिटल मालेगाव येथे अवैधरित्या गर्भलिंग निदान होत आहे अशी त्यांनी रेड केल्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यात त्यांनी 5 आरोपीचे नावे दिलेले आहेत. डॉक्टर विवेक माने, कृष्णा खडसे, गजानन वानखडे, अज्ञात डॉक्टर महिला व दीपक बदर यांच्याविरुद्ध कलम 456 PCPND ॲक्ट 1994 अंतर्गत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत वाडेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांसह दोघांना 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. यामुळे ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी ACBच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. ग्रामपंचायतीमध्ये बियर बारच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी 60,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे ग्रामसेवक योगेश कपकर व सुभाष सराफ अशी आहेत.
ही यशस्वी कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सदस्य संदीप ताले, अविनाश पाचपोर आणि इतर सहकाऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा राज्यातील हिंदू देवस्थानाचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मुळापासून उखडून टाकणार आहे. या कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी असून तो हिंदू देवस्थानाच्या धार्मिक आणि मालमत्ता अधिकारांवर घाला घालणार आहे. देवस्थान मालक हक्कविरोधी मसुदा सरकारने विनाशर्त मागे घ्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप जयस्वाल यांनी केली आहे. सरकारने हा हिंदू विरोधी कायदा रेटण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही अनुप जयस्वाल यांनी दिला. याप्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक संत अशोक पात्रीकर, अंबादेवी देवस्थानचे विश्वस्त अधिवक्ता राजेंद्र पांडे, हिंदू जनजागृती समिती अमरावतीचे समन्वयक सचिन वैद्य, आशा मनीषा देवस्थान दर्यापूरचे विश्वस्त निलेश जटाले, महारुद्र हनुमान मंदिर जहांगीरपूरचे अध्यक्ष ओमप्रकाश परतानी, श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान सावंगा विठोबाचे अध्यक्ष पुंजाजी नेमाडे उपस्थित होते. वक्फ मालमत्तांना विशेष संरक्षण तर मंदिराच्या भूमी बळकावण्यासाठी कायदा हा दुजाभाव निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीचे श्रीकांत पिसोडकर म्हणाले. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये कायद्यानुसार देवस्थानची मूर्ती कायदेशीर व्यक्ती मानली जाते. भूमींची मालकी देवतेकडे असते. मात्र प्रस्तावित कायद्यानुसार ही सर्व इनामे रहित करून भूमी वहिवाटदार किंवा पुजारी यांच्या नावे मालक म्हणून वर्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिराच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या भूमींचे व्यापारीकरण होऊन भविष्यात मंदिरे परावलंबी होतील. मसुदा सिद्ध करण्यापूर्वी सरकारने नैसर्गिक न्याय तत्वांचा विचार केलेला नाही. यात मंदिरांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही. ज्यांनी देवस्थानांना इनाम म्हणून भूमी दिलेल्या आहेत त्या मंदिराचा उदरनिर्वाह चालवावा म्हणून दिलेल्या आहेत. हा कायदा केवळ हिंदू मंदिरांसाठी लागू केला असून तो अन्य धर्मियांसाठी लागू नाही. त्यामुळे हे निधर्मी व्यवस्था असणाऱ्या देशात कसे घडू शकते? बहुसंख्य हिंदूंवर हा आघात आहे. अधिवक्ता राजेंद्र पांडे म्हणाले, प्रस्तावित अधिनियमामुळे राज्यातील देवस्थान इनाम भूमींचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. जो लागू करण्यासाठी एक प्रस्तावित मसुदा तयार केलेला आहे आणि त्या मसुद्यात 5 जूनपर्यंत हरकती दाखल करण्यासाठी एक त्यांनी मसुदा पाठवलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने आणि स्थानिक विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर ज्या देवस्थान इनामी जमिनी ज्या कोणत्या कब्जेदाराच्या तो अनधिकृत व्यक्ती असेल तरी ते कायदा लागू झाल्यापासून त्याच्या नावावर विना मोबदला होणार आहे. त्याचे कोणतेही पैसे भरा लागणार नाही. आणि ज्या देवस्थान जमिनीमध्ये साचलेलं पाणी आहे, विहीर आहे, तलाव आहे, टेकड्या आहे, अशा जमिना हा कायदा आल्यापासून राज्य शासनाच्या नावावर होणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं लँड ॲक्विजिशन न करता देवस्थानला कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता अशा जमिना या राज्य शासनाच्या नावावर राज्य शासन करणार आहे. दुसरा याच्यात महत्त्वाचा विषय आहे का जेव्हा देवस्थान इनामी जमीन निर्मूलन करायसाठी कायदा करता तर हा सरसकट कायदा तुम्ही आणला पाहिजे होता. तर याच्यात वक्फ ॲक्ट अंतर्गत ज्या संस्था आहे म्हणजे मस्जिद आहे, दर्गे आहे, त्यांना वगळून ठेवल्या आहे. म्हणजे राईट टू इक्विलिटीचा राज्य शासनाने सगळ्यात पहिले याच्यात पहिल्या कलमातच भंग केला आहे. असं असताना आणि माननीय विविध उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहे का देवस्थान इनाम जमिनी कोणत्याही परिस्थितीत ट्रान्सफर करता येत नाही. पुजारी असो, सेवेकरी असो, ट्रस्टी असो, ताबेदार असो, कुळ असो, ॲडव्हान्स पोझिशनचे दावे असो, कोणत्याही परिस्थितीत या जमिनी जेव्हा ट्रान्सफर करता येत नाही अशा परिस्थितीत हा कायदाचं प्रारूप समोर आणणे यासाठी याचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने पुढाकार घेतलेला आहे. आणि हा जर मसुदा राज्य शासनाने मागे नाही घेतला तर राज्यभर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने विश्वस्तांच्या उपस्थितीत भक्तगणांच्या सहकार्याने राज्यभर आंदोलन महाराष्ट्र मंदिर महासंघ छेडणार आहे. अग्रेसन चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान दुभाजकाचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच या ठिकाणी झाडे लावली होती. हिरवळ फुललेली होती, परंतु यंदाच्या तप्त उन्हाचा परिणाम झाडांवर होत आहे. झाडांना पाणी मिळत नसल्याने झाडांची दुरावस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाने झाडे जगवण्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा केली जात आहे. पाणी टंचाई निर्माण झाली असली तरी पाण्याचा अपव्यय थांबलेला नाही. अमृत योजनेची जलवाहिनी टाकताना किंवा महावितरणचे अंडरग्राऊंड केबल टाकताना हजारो लिटर पाणी वाहून जाते. त्याऐवजी एखादे टँकर झाडे वाचवण्यासाठी वापरले जाऊ शकते ही जनभावना आहे.
नाहीतर सौंदर्यीकरणावर झालेल्या खर्चाला अर्थ राहणार नाही असे बोलले जात आहे. इतकेच नाही तर शहरातील वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी एक एक झाड वाचवणे महत्त्वाचे आहे. खाडी युद्धाचे परिणाम आता संपूर्ण भारतात दिसत आहेत. इंधनाची आवक घटल्यामुळे इंधनाच्या दरात आलेख वर चढत आहे. गेल्या 6 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. यामुळे अकोल्यात पेट्रोल 111 रुपये 46 पैसे तर डिझेल 98 रुपये 21 पैसे प्रति लिटर झाले आहे. अकोला शहरात आतापर्यंत पेट्रोल 7.35 पैशांनी तर डिझेल 7.53 पैशांनी महागले आहे. सरकारने इंधन टंचाईच्या काळात 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले होते. तेव्हा अकोल्यात पेट्रोलचा दर 104.11 रुपये होता, जो आता वाढून 111.46 रुपये झाला आहे. प्रीमियम पेट्रोलच्या दरातही लिटर मागे मोठी वाढ झाली आहे. डिझेलचा दर 90.68 रुपये होता, जो सोमवारी चौथ्यांदा दर वाढल्यानंतर 98.21 रुपये झाला आहे. अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहे. तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतीची मशागत आणि पेरणीच्या कामांच्या तयारीमुळे शेतकरी डिझेलची व्यवस्था करण्यात गुंतले आहेत. अकोला जिल्ह्यात सध्या कोणतीही टंचाई नाही. पुरेसा साठा असल्यामुळे पेट्रोल पंपावर परिस्थिती सामान्य दिसत आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या भाजी व फळ बाजारात ठोक विक्रेत्यांशी RRC प्रतिनिधीने चर्चा केली असता तापत्या उन्हामुळे रसाळ फळांना मोठी मागणी आहे. यामध्ये लिची, विविध प्रकारचे आंबे, अननस या फळांना मोठी मागणी असल्याची बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून अकोला, अमरावती शहरामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असताना यापासून बचाव म्हणून यंदा आंब्यांचा चांगला उठाव आहे. तसेच ज्यूस करण्यासाठी अननस व लिची या फळांनाही नागरिकांची वाढती मागणी राहिली आहे. उन्हाळ्यात रसाळ फळे मोठ्या प्रमाणात बाजारात येतात तसेच विकली जातात. फळांना मोठी मागणी दिसत आहे. ये क्या चीज़ है भैया? ये लीची है, लीची कलकत्ता से, बिहार से आती है यहाँ. इसके गले में क्या फ़ायदा है? ये इसकी बहुत मांग है. पानी की सोखती नहीं लगती, जिससे जिसम के अंदर बॉडी में जो है वो पानी की कमी दूर होती है उससे, इसलिए इसकी बहुत डिमांड होती है धूपकाले के अंदर, गर्मियों के मौसम के अंदर. जैसा अनानास, आम होगा, ऊस होगा, इसके उसी तरह ये लीची जो है ये बाहर से आती है, कलकत्ता से, पश्चिम बंगाल से, और अपने इलाके में खास तौर से बड़े शहरों के अंदर इसकी बड़ी डिमांड होती है. मुंबई के अंदर, नागपुर, नासिक, बड़े बड़े शहरों के अंदर बहुत ज़्यादा, औरंगाबाद, सारे शहरों के अंदर इसकी खूब डिमांड होती है. दररोज आपली साथ करणारी सावली एखाद्या दिवशी अचानक गायब झाली तर चुकल्यासारखे वाटते. अगदी तसाच अनुभव आज अमरावती वासियांनी घेतला. सोमवारी दुपारी 12 वाजता सावली नाहीशी झाली होती. शून्य सावली दिवस ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये सूर्य बरोबर डोक्यावर 90 अंशाच्या कोनात येतो. त्यामुळे कोणत्याही उभ्या वस्तूची किंवा व्यक्तीची सावली काही मिनिटांसाठी दिसत नाही. आज अमरावतीकरांनी अनुभवला 0 सावली दिवस. काही वेळेपुरता हा क्षण अनुभवता आला. दुपारी 12च्या ठोक्याला हा अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे विदर्भात वेगवेगळ्या दिवशी 0 सावली दिवस असतात. खाडी युद्धामुळे संपूर्ण देशात इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांच्या स्वयंपाकघराचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. इराण युद्धामुळे LPG सप्लाय चेनवर ताण पडताच गॅस कंपन्यांनी नवीन कनेक्शन देणे पूर्णपणे बंद केले आहे. यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून अनेक कुटुंबे घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत. गॅस सिलेंडरसाठी त्यांना आपल्या शेजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे आणि मित्रांकडे साकडे घालावे लागत आहेत. अकोला शहरात जर एखादा ग्राहक कोणत्याही गॅस कंपनीच्या एजन्सीमध्ये गेला तरी त्याला नवीन घरगुती गॅस सिलेंडर मिळत नाहीये. नवीन कनेक्शन देणे सध्या बंद करण्यात आले आहे. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की हे कंपनीचे थेट आदेश आहेत. ही बंदी गेल्या 2 महिन्यांपासून लागू आहे. याशिवाय कमर्शियल सिलेंडर देखील आता सहज मिळू शकत नाहीये. अशा परिस्थितीत परप्रांतीय मजूर आणि कामगार ज्यांच्याकडे आधीपासून गॅस कनेक्शन नाही, त्यांना सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घरी स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न आता त्यांच्या कुटुंबातील महिला विचारत आहेत. ग्राहक जरी नवीन कनेक्शनसाठी अर्ज करू शकत असले तरी कंपनीकडून त्याची पडताळणी केली जात नाही. इराण युद्धामुळे कंपनीने नवीन गॅस कनेक्शनवर बंदी घातली आहे. नवीन गॅस कनेक्शनसाठी लोक दररोज गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारत आहेत. परंतु सिलेंडर न मिळाल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. हालाकी काही गॅस एजन्सीमध्ये 5 किलोचा छोटू सिलेंडर दिला जात आहे, परंतु 3 ते 4 लोकांच्या कुटुंबासाठी हा सिलेंडर पुरेसा ठरत नाहीये.
घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने शहरांमध्ये सिलेंडर बुकिंगवर 25 दिवसांचा लॉक इन पिरियड लागू केला आहे. तर ग्रामीण भागासाठी हा पिरियड 45 दिवसांचा आहे. हा पिरियड तेव्हा सुरू होतो जेव्हा ग्राहकाला सिलेंडर त्यांच्या घरी मिळतो. हा नियम अजूनही लागू आहे. या कारणांमुळे आता कोणीही आपला गॅस सिलेंडर दुसऱ्याला देत नाहीये. हे पाहता शासनाने नवीन गॅस सिलेंडर देणे पुन्हा सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. महापालिकेची स्थायी समिती सभा संपन्न. शहरातील LED पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीचा करार केला रद्द. महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. बऱ्याच दिवसानंतर शहरात निघाला मोठा मोर्चा. पंधरा दिवसांवर पावसाळा, शहरात नाले सफाईचा बोजवारा. नाले सफाईच्या कामात महापालिका प्रशासनाची उदासीनता. बोर्डी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीला तडे. मुख्य शेती रस्ताच गेला वाहून. संरक्षण भिंत नसल्याने लाखोचे नुकसान. खड्डे व शेती गेली खरडून. वाशिमच्या मालेगावमध्ये आरोग्य विभागाची मोठी कारवाई. सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे केली जात होती लिंग चाचणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा सिटी न्यूज. 2,48,000 दर्शकांनी सिटी न्यूज अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत सिटी न्यूजच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा सिटी न्यूजचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा सिटी न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.